सोनं आयात करणाऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे। ड्युटी फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। प्रति परवाना 100 किलोची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। सोन्यावर आयात शुल्कही 15% आलेले आहे। सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारनं एक मोठं पाऊल उचललेलं आहे। शुल्कमुक्त सोनं आयात करणाऱ्या निर्यातदारांसाठी आता प्रति परवाना 100 किलोची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। सोन्यावरील आयात शुल्क 6%वरून 15%पर्यंत वाढवल्यानंतर सरकारनं आता आणखीन एक कठोर पाऊल उचललंय। परकीय व्यापार महासंचालनालयानं रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी शुल्कमुक्त सोन्याच्या आयातीचे नियम कडक केलेत। देशाचा सतत वाढणारा आयात खर्च रोखणं हे या निर्णयाचं मुख्य उद्दिष्ट आहे। दरम्यान याबाबत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याशी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। नमस्कार। खरं तर अनेक गोष्टी या सध्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात। सोन्याच्या बाबतीत महत्त्वाची अपडेट समोर येते। 15%ची इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे। काय परिणाम भारतीय बाजारपेठेवरती याचे होणार आहेत? नक्कीच हे जे ड्युटी वाढ झाली त्याच्यामुळे इमानदार जे ज्वेलर्स आहे त्यांना इमानदारीने व्यापार करणं कठीण झालेलं आहे। कारण की आमच्याकडे जी माहिती आहे इतक्या वर्षाची 10 ते 20 वर्षाची माहिती आहे, जेव्हा जेव्हा इम्पोर्ट ड्युटी वाढलेली आहे तेव्हा तेव्हा इम्पोर्ट कमी झालेलं नाही आहे, उलट त्याच्याने तस्करी वाढलेली आहे किंवा कस्टम चोरी म्हणा किंवा स्मगलिंग झालेली आहे। त्याच्यामुळे हे थोडंसं या इंडस्ट्रीला एक तसं तर डायरेक्टली आम्हाला याचा काही नुकसान नाही आहे, पण कुठे ना कुठे पॅरलल इकॉनॉमीसाठी योग्य नाही आहे। आज जर मी बघतो आहे सोन्याचे दर 2 रेट मार्केटमध्ये अवेलेबल आहे की जर तुम्हाला बिलमध्ये सोनं घ्यायचं असेल तर त्याची किंमत आहे 1 किलोला 1,63,00,000 आणि समजा कॅशमध्ये जर कोणाला घ्यायचं असेल ज्याचा काही हिशोब नाही ते मिळत आहे 1,55,00,000 म्हणजे जवळजवळ 8 लाख रुपयाचा 1 किलो मागचा फरक। तर नक्कीच एक इमानदार व्यापाऱ्याला व्यापार करणं थोडंसं कठीण जाईल। माझं सरकारला एकच विनंती आहे, ही इंडस्ट्री सरकारच्या सोबत आहे आणि असे निर्णयांनी नक्कीच मला असं वाटतं की या इंडस्ट्रीला खूप मोठा प्रॉब्लेम होईल, पण त्याच्यापेक्षाही जास्त आपल्या अर्थव्यवस्थेला प्रॉब्लेम होईल। कारण की पॅरलल जेव्हा इकॉनॉमी सुरू होतं त्यावेळेस नक्कीच एक इमानदार ज्वेलर्स जे लॉफुल व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा एक मोठा कठीण आणि त्रासाचा मुद्दा आहे। दीपेश चिपकरसह स्वप्नील जाधव, जी 24 तास, मुंबई।